त्यांनी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. स्पर्धा 2024 डीजे ऑपरेटर डीजे रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव 5, रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव 4, रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव 3, रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव 2, रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव 1. लेट्स प्ले. धन्यवाद अमोल जमताडे. ग्रीन पार्क मेडबावच्या मैदानावर महाअंतिम सामना पाहायला मिळतोय. राजाराम वॉरियर्स तरवडे विपक्ष धाड सकळ गोवा क्रिकेट संघ नाणेफेक जिंकतोय. राजाराम वॉरियर्स तरवडे क्रिकेट संघ प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. धाड सकळ संघाची बिनीची जोडी पाहायला मिळते. रजत कुडाळकर आणि त्याच्या साथीला प्रथमेश म्हात्रे. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये फलंदाजीमध्ये दबदबा पाहायला मिळाला. विस्फोटक फलंदाजी रजत कुडाळकरची. 32 चेंडू नाबाद 101 धावा 19 पर्वांमध्ये हे आपल्याला महाविक्रम पाहायला मिळतोय रजत कुडाळकरच्या नावावरती. नॉन स्ट्रायकिंगवरती प्रथमेश म्हात्रे. आतापर्यंत पूर्ण स्पर्धेमध्ये 121 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. रजत कुडाळकर. सोहम सिंग पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळताना दिसतोय. पहिला चेंडू एका अचूक टप्प्यावर पाहायला मिळतोय. चेंडू सरळ वेगाने निघून जाताना दिसतोय. चेंडू निर्धाव गणला जातोय सोहम सिंग यांचा. प्रदीप, जर या अंतिम सामन्यावर जर आपण नजर टाकली तर नाणेफेकीचा कौल जिंकत जे क्षेत्ररक्षण स्वीकार खोलवर टप्प्याचा चेंडू संपर्क अचूक नव्हता प्रथमेश रजत कुडाळकरचा. एकेरी धाव रजत कुडाळकरच्या खाती नोंदली जाते. सांघिक धावसंख्या धावफलकावर नाममात्र 2 धावा. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी संधी मिळत आहे ती धाड सकळ गोवा क्रिकेट संघाला. SPL सांगेम प्रीमियर लीग स्पर्धेचा महाविजेता, त्यानंतर रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या महाअंतिम सामन्यामध्ये फायनलमध्ये आपल्याला खेळताना दिसतोय तो धाड सकळ गोवा क्रिकेट संघ. यावेळी दुर्वर्णा गोलंदाज सज्ज होतोय. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळलं जात आहे. सोहम सिंग उजव्या शैलीचा गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेट प्रथमेश म्हात्रेसाठी. मधल्या यष्टीवरचा चेंडू सावध पवित्रा घेतला जातोय. नॉन स्ट्राईक एंडवरती फेकी होत आहे. तोपर्यंत पॉपिन क्रीज मध्ये सुरक्षित परतताना दिसतोय. एकेरी धाव नोंदली जाते आज धाड सकळ गोवा क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या धावफलकावर बदलली. बिनबाद 3 धावा धावफलकावर. प्रदीप, जर पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये दोन्ही फलंदाज थोडंसं सावध पवित्रा घेत आहेत. एकेरी धावा घेत आहेत, धावफलक हलता ठेवत आहेत आणि पहिल्या षटकापर्यंत अतिशय सावधच पवित्रा घेताना दिसत आहेत.
यावेळी चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर होता. रिव्हर्स स्वीप फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज रजत कुडाळकरचा पाहायला मिळतोय. उपांत्य फेरी त्यानंतर महाअंतिम सामन्यामध्ये संघर्ष करायला भाग पडताना दिसतोय गोलंदाज सोहम सिंग. साखळी फेरीच्या सामन्यांमध्ये विस्फोटक फलंदाजी पाहिली रजत कुडाळकरची. पहिली रजनी, पहिली रात्र ज्या खेळाडूने गाजवली तोच खेळाडू स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय रजत कुडाळकर. सोहम सिंग राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी संपर्क चुकणं होता. चेंडू जमलेला गरंग जातोय डीप मिड विकेट वरती. एकेरी धाव वेगाने दुहेरी धावांकडे बघता बघता पावलं वळली रजत कुडाळकर आणि त्याच्या साथीला प्रथमेश म्हात्रे. सांघिक धावसंख्या धावफलकावर नाममात्र 5 धावा धावफलकावरती. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय. एक सावध आणि संयमी सुरुवात म्हणावी लागेल धाडसकळ गोवा क्रिकेट संघाची. निश्चित प्रदीप, जर पहिल्या षटकाचा विचार केला तर अतिशय छान मारा पहिल्या षटकातच जखडून ठेवलं, बांधून ठेवलं आणि अचूक टप्प्यावर जर एखाद्या गोलंदाजाने अचूक गोलंदाजी केली तर नेमकं काय फळ मिळतं ते मागच्या षटकात आपण बघितलं. बघा सर, महाअंतिम सामन्यामध्ये फायनलमध्ये आपण बऱ्याच वेळा बघतो जो संघ नाणेफेक जिंकतोय तो प्रथमतः फलंदाजी करतोय. इथं मात्र राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीला निमंत्रण दिलं धाडसकळ गोवा क्रिकेट संघाला. गुरुगाडी यांनी व्यासपीठाजवळ यायचं आहे. अर्थात प्रदीप, तिचं कारणही असं आहे की राजाराम वॉरियर्स तळवडचा संघनायक आहे. आपला गोलंदाजावर जास्त विश्वास ठेवतो आहे आणि त्याला कालही 3 सामन्यात चांगलं फळ मिळालं. आजही आपण उपांत्य फेरीत बघितला त्यांच्या गोलंदाजाने चांगली कामगिरी केली आणि तीच अपेक्षा अंतिम सामन्यात त्यांच्याकडून अपेक्षित आहे. गणपती यांकडनं गोलंदाज यावी सज्ज होतोय. वैयक्तिक पहिला सांघिक, दुसरं षटक बालाजी पिल्ले गोलंदाजीच्या आक्रमणावर. राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघ गतवर्षीचा डिपेंडिंग चॅम्पियन संघ, महाविजेता संघ याही वर्षी अंतिम फेरीत आपल्याला पाहायला मिळतोय आणि विपक्ष संघ पाहायला मिळतोय धाडसकळ गोवा क्रिकेट संघ. पाहावं लागेल प्रस्थापितांची मक्तेदारी मोडीत काढली तर नवीन इतिहास घडविता येतो. तो नवीन इतिहास पाहायला मिळेल का धाडसकळ गोवा क्रिकेट संघ की सलग दुसऱ्या वर्षी या स्पर्धेचं टायटल जिंकलं जाईल राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघांना. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू मिड ऑफला चेंडू क्लिअर करतोय, जातोय डीप लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. डीजे षटकार मारेल त्याला सन्माननीय बाबू नरे आणि सन्माननीय उत्तम बिर्जे यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. मोठ्या फटक्याने धावसंख्या दुहेरी अंकात पाहायला मिळत आहे. बिनबाद 11 धावा धावफलकावरती. आमच्या सोबत सुरेख गुणलेखन श्री गौरव लोके यांचे. यावेळी इनसाइड आउट फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ वरचा क्षेत्ररक्षक येतोय डीप एक्स्ट्रा कव्हर वरती. एकेरी धाव वेगाने पूर्ण केली गेली. क्षेत्ररक्षक अडखळतोय आणि पाहावं लागेल या चेंडूवरती किती धावा निघाल्या. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पंचांचा इशारा येतोय 4 धावांचा. डीजे सांघिक धावसंख्या धावफलकावर बिनबाद 15 धावा धावफलकावरती. प्रथमेश म्हात्रे यावेळी स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय डावकरी शैलीचा फलंदाज. यावेळी स्विच हिट केला जातोय. चेंडू येतोय तो डीप थर्डमॅन सीमा रेषेच्या दिशेने खणखणीत चौकार निघतोय महाअंतिम फेरीतील सामन्यातील. डीजे दुसऱ्या षटकात मात्र आता प्रथमेश म्हात्रे आपले इरादे स्पष्ट करतोय आणि बघता बघता तो 16वर पोहोचलाय. त्यात त्याचे 2 चौकार आणि खणखणी षटकार. प्रदीप, जर आपण प्रथमेश म्हात्रे यांच्यावर नजर टाकली तर आपले तो इरादे स्पष्ट करतोय. खराब चेंडूचा खरपूस समाचार आणि चांगल्या चेंडूवर एकेरी दुहेरी धावा घेत धावफलक हलता ठेवायचा असाच काहीसा मानस.
पुन्हा एकदा मात्र यावेळी पॉइंटवरती शतरक्षण होताना दिसत आहे. संपर्क अचूक न होता यावेळी प्रथमेश मात्रेचा सुंदर शतरक्षण पाहायला मिळत आहे. गोलंदाजीवरती बालाजी पिल्ले हा गोलंदाज पाहायला मिळतोय. 3 चेंडू बहुधा हे महागडे ठरले. चौथा चेंडू हा निर्धाव गणला जातोय तो बालाजी पिल्ले याच्या गोलंदाजीवरती दूरवरना राईट ऑफ ओव्हर द विकेट. यावेळी मात्र डावी यष्टी वाकवतोय. डावी यष्टी उखडली जात आहे. प्रथमेश मात्रच्या स्वरूपात पहिला गडी बाद बनतोय. धाड सकळ गोवा क्रिकेट संघाला पहिला धक्का. डीजे अंतिम सामना या स्पर्धेचा आणि ज्या सामन्यासाठी प्रत्येक संघ आसुसलेला असतो आणि अशा वेळी जर आपण जर खराब फटक्याने जर आपण स्वतः बाद होत असेल तर ती मात्र खऱ्या अर्थाने शोकांतिका आहे. नवीन फलंदाज नंबर 3 वरती मोहित गावकर यावेळी मैदानात पावलं टाकतोय. धाड सकळ गोवा क्रिकेट संघासाठी प्रथमेश मात्रे उजव्या यष्टीवरती शफल झाला होता. डावी यष्टी ओपन केली होती आणि गोलंदाजाने हे कुठेतरी हेरलं आणि सरळ चेंडू खोलवर टप्प्याचा पाहायला मिळाला तो बालाजी पिल्ले या गोलंदाजाचा. 7 चेंडू 16 धावांचे बहारदार खेळी. ज्या 16 धावांमध्ये 2 खणखणीत चौकार एका षटकाराचा समावेश. प्रथमेश मात्रे तंबूच्या आश्रयाला. मोहित गावकर उजव्या शैलीचा फलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी थोडा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडू फिरकावण्याचा प्रयत्न होता. डीप स्कोअर लेग लॉंग लेगच्या दिशेने प्रयत्न असफल ठरताना दिसतोय. षटक क्रमांक 2 समाप्त होताना दिसतंय. 2 षटकांचा खेळ समाप्त. एका गड्याच्या मोबदल्यात सांघिक धावसंख्या 19 धावा. प्रदीप पहिलं षटक थोडंसं चांगलं होतं. ज्या षटकात फक्त 5च धावा निघाल्या सोहम सिंगच्या आणि त्यानंतर दुसऱ्या षटकात मात्र हॅलो मैदानामध्ये जे काका षटकार चौकार मारल्यावर डीजेच्या तालावर डान्स करतात त्या काकांना सन्माननीय सौ राजश्री पवार मॅडम, सन्माननीय प्रसादजी नाडकर्णी आणि सन्माननीय दाजी पडवळ यांच्याकडून पारितोषिक आलेले आहे. सन्माननीय दाजी पडवळ यांना विनंती करतो आपण ते काकांना सुपूर्द करायचं आहे. त्याचप्रमाणे क्रीडा रसिकांना खुशखबर आहे. 10 रुपयाचा लकी ड्रॉ कुपन आहे. या सामन्याचे इनिंग संपल्यावर त्या लकी ड्रॉ कुपनचं सोडत होणार आहे. पहिलं बक्षीस आहे एक टॉवर फॅन, दुसरं बक्षीस आहे एक टेबल फॅन, तिसरं बक्षीस आहे एक स्मार्ट वॉच आणि चौथं बक्षीस आहे एक हेडफोन. अंतिम सामन्यातील एक इनिंग झाल्याच्या नंतर लकी ड्रॉ सोडली जाणार आहे. धन्यवाद. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय. कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं राईट आर्म ओव्हर द विकेट सोहम सिंग. उजव्या यष्टीवर चेंडू पाहायला मिळतोय. खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू आणि बॅट मध्ये कुठेही संपर्क दिसत नाही. चेंडू सरळ विसावला जातोय यष्टी रक्षक याच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूने सांगत होताना दिसतंय सोहम सिंग ज्याने बागायतकर सर पहिलं षटक हाताळलं होतं. अवघ्या 5 धावा खर्च केल्या होत्या. तो सोहम सिंग आपल्याला षटक क्रमांक 3 हाताळताना दिसतोय राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाकडनं. यावेळी डाव्या यष्टीवरचा चेंडू पायची चाल अपील आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय शॉर्ट स्कोर लेग वरती. पंचांचा इशारा येतोय लेग बाईटचा. एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकताना दिसतोय. 1 बाद 20 धावा धावफलकावर. पहिली 2 षटकं झाले. तिसरं षटक चालू आहे आणि सोहम सिंग ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय त्यांनी या पूर्ण स्पर्धेत प्रभाव दाखवला आहे. खऱ्या अर्थाने प्रभावित केलं आहे सर्वांना आणि या अंतिम सामन्यात अतिशय छान मारा करतोय, तिखट मारा करतोय. प्रत्येक चेंडू खेळण्यास भाग पडतोय तो. राईट अप ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू. या स्पर्धेचा पूर्णपणे आता लेखाजोखा जर पाहिला तर 74 धावांमध्ये 8 गडी बाद करताना दिसतोय. म्हणजे गोलंदाजांच्या यादीमध्ये नंबर 1 वरती आपल्याला पाहायला मिळतोय तो सोहम सिंग. 2 नंबर वरती आशिष मेहरुल या गोलंदाजाला आपण पाहतोय. सोहम सिंग पुन्हा एकदा दूरवरनं राईट आर्म ओव्हर द विकेट मोहित गावकर साठी.
यावेळी बदल आले ते पाहायला मिळालं. संपर्क चुकणं होता. पॉइंट क्षेत्ररक्षक झेलकली येतोय. दुसरा गडी बाद होतोय. धाड सकळ गोवा क्रिकेट संघाचा. मोहित गावकर बॅक टू द पॅव्हलियन. मोहित गावकर तंबूत परततोय. तर एकंदरीत पहिल्या 3 षटकांचा विचार करा. गोलंदाज प्रभावी मारा करतायत, फलंदाजांना जखडून ठेवतायत आणि जिथे 25-30 धावफलक बघायला मिळायला पाहिजे होता तिथे मात्र धावसंख्या ही मर्यादित राहते. ती अर्थातच 2 बाद 20. नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकताना दिसतोय. उपांत्य फेरीच्या सामन्यातील बिग बॅश म्हणावं लागेल. अमित नाईक यावेळी मैदानाच्या आतमध्ये. 21 चेंडू 61 धावांची बहारदार खेळी आणि सामना खेचून आणला होता बांदेश्वर बांदा क्रिकेट संघाच्या बाजूने. सोहम सिंग यावेळी सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट अमित नाईक साठी. सुंदर प्लेसमेंट म्हणावी लागेल. चेंडू जमलेला घरंगळत येतोय. लॉंग ऑफरनं क्षेत्ररक्षक येतोय वेगाने. चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धावसंख्येने अमित नाईक आपलं खातं उघडताना दिसतोय. सांघिक धावसंख्या धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 21 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 सोहम सिंग हाताळतोय. उपांत्य फेरीच्या सामन्यातील बहारदार खेळी 21 चेंडू 61 धावा, ज्या 61 धावांमध्ये 8 षटकार. यावेळी थोडासा शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय तो लॉंग लेगच्या दिशेने. एकेरी धाव वेगाने पूर्ण केली गेली. दुहेरी धावांकडे पावलं वळली ती दोन्ही फलंदाजांची. पुन्हा एकदा अचूक फेकी होताना दिसत नाही, मात्र संरक्षण दिसतंय. 2 धावाच्या दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत आहे ती 2 गडींच्या मोबदल्यात 23 धावा धावफलकावर. 3 षटकं 18 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय. निम्मा षटकांचा खेळ समाप्त. 23 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी असेल. किती धावांचा डोंगर रचला जाईल तो धाड सकळ गोवा क्रिकेट संघाकडनं. तर प्रदीप षटक संपताय. 3 धावसंख्या स्थिरावली ती अर्थातच 2 बाद 23. पहिल्याकडे बाद झाला 19 वर, बाद झाला तो प्रथमेश म्हात्रे. दुसऱ्याकडे बाद झाला तो 20 वर, बाद झाला तो मोहित गावकर. गोलंदाजीत बदल होतो की नाही हे बघायचंय. आतापर्यंत सोहम सिंगचं गोलंदाज पृथक्करण हॅलो. बघा. स्पर्धेमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजास सागर जोईल यूट्यूब चॅनल कडून रोख रुपये 2000 पारितोषिक आहे. जास्तीत जास्त स्पर्धेमध्ये जो फलंदाज षटकार मारेल त्याला सागर जोईल यूट्यूब चॅनल कडून 2000 रुपये पारितोषिक आहे. सागर जोईल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर सोहम सिंग बद्दल मी म्हणत होतो 2 षटक 0 निर्धाव 9 धावा आणि 1 गडी बाद असं त्याचं गोलंदाजी पृथक्करण. सोहम सिंगने मी मगाशी म्हटल्याप्रमाणे खऱ्या अर्थाने प्रभावित केलं आहे आणि त्याला पूर्ण श्रेय हे द्यावंच लागेल. नवीन षटक सुरू होतंय समोरच्या बाजूने. उजव्या यष्टीचा बराचसा बाहेर बघायचा. पंचांचा इशारा का येतोय ते आणि उमेश मांजरेकर आणि बंटी केरकर नो बॉलचा इशारा येतोय पंचांचा. तर ही पुढची फ्री हिट असेल. पुढचा जो चेंडू असेल तो निश्चित फ्री हिट असेल आणि एकेरी अवांतरमुळे धावसंख्या पोहोचते ती 24 वर. प्रदीप एक मात्र खरं की या अंतिम सामन्याकडे जर आपण नजर टाकली, अपेक्षा एका चांगल्या फलंदाजी, अपेक्षा चांगल्या गोलंदाजीची. गोलंदाज तर प्रभावी ठरतात पण फलंदाज मात्र तितकेसे प्रभावी पडताना दिसत नाहीये. लॉफ्ट केला चेंडू सरळ जातोय तो डीप मिड विकेट सीमारेषेवरून आणि हा खणखणी षटकार. चेंडू खराब नव्हता, चेंडू खोलवर टप्प्याचा होता, गुडले स्पॉटच्या आसपास होता
चेंडूकडे बघितलं, बॅकफुटवर केला आणि छान फिरकवला तो मिड विकेट. फुलर लाईन पद्धतीचा चेंडू फेकला होता, मात्र तो चेंडू क्रीजच्या बाहेर पडला. क्रिकेटच्या पटलावर चुकीला माफी नसते. फ्री हिटची संधी मिळाली आणि फ्री हिटच्या संधीचा फायदा उठवला तो फलंदाज अमित नाईकने. अमित नाईक आपले इरादे स्पष्ट करतोय. पंचांकडे दाद मागितली आली आणि पंचांनी दाद ही उचलून धरली आहे. अमित नाईकच्या रूपाने हा खरा इरा तंबूत फिरवतोय. प्रदीप काय म्हणाल या विकेट बद्दल? डीजे अमित नाईकचा फसला. बॅटची किनार घेतली. यष्टीरक्षकाने कुठेही चुकी केली गेली नाही आणि तिसरा गडी बाद झाला तो धाड सकळ गोवा क्रिकेट संघाचा. गोवाचा संघ आता खऱ्या अर्थाने अडचणीत येतोय. बघायचं आहे मधल्या फळीतील फलंदाज आपल्या संघाला कितपत तारून नेता येते, परंतु आता आवश्यकता आहे ते एकेरी दूर द्यावा आणि त्या पाठोपाठ चौकार आणि षटकारांची आतषबाजी करणे तेवढंही गरजेचं आहे. कारण 6 षटकात 55-60 या किंवा 65 धावा यायलाच पाहिजेत. कारण राजाराम तळवडे संघाचे जे फलंदाज आहेत ते अतिशय धारदार फलंदाजी करतात, बहारदार फलंदाजी करतात आणि त्यांचं जे शेपूट आहे हे नेहमीच बरोबर त्यांना बघायला मिळालं. तर एकंदरीत जर पहिल्या 6 षटकांचा विचार केला तर आता मात्र गोवा संघाला थोडीशी आक्रमक, तिखट किंवा भेदक फटकेबाजी ही करावीच लागेल. रजत कुडाळकर एका बाजूला उभा राहताना दिसतोय, म्हणजे अजूनही संयम राखलाय रजत कुडाळकरने आणि रजत कुडाळकरना पाहावं लागेल धावांची मदत करेल का रजत कुडाळकर. रजत कुडाळकरवरती खऱ्या अर्थाने भिस्त असणारच आहे आणि फार मोठी जबाबदारी आहे त्याच्या खांद्यावरती आणि बघायचं ही जबाबदारी आहे तो कितपत पेलवता येते. हो, चांगला चेंडू, गुडलेन स्पॉट वरून चेंडू उडाला आणि कौतुक करेन अनिकेत राठोडचं. अनिकेत राठोडबद्दल कौतुक करेन. अनिकेत राठोडने पूर्ण स्पर्धेत खऱ्या अर्थाने छाप टाकली आहे. त्याची जी शैली आहे गोलंदाजी ती थोडीशी वेगळी आहे. त्या अनुषंगाने कधी कधी फलंदाजी एकाग्रताही भंग होते, परंतु त्याचा जो टप्पा आहे, त्याची जी दिशा आहे गोलंदाजीची ती अचूक आहे. मधल्या आष्टीवरचा चेंडू लिफ्ट केला मिड विकेटच्या डोक्यावरून. चेंडू थेट जातोय सीमापार. डीजे बघायला मिळतात. करतात शॉर्ट आर्म पुल आणि चाबूक फटका, याच्यामध्ये थोडासा फरक आहे. नेमका हाच चाबूक फटका होता. हो, खोलवर टप्प्याचा चेंडू वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न बऱ्यापैकी यशही मिळालं गोलंदाजाला आणि बाकीचं सोपस्कर पूर्ण करतोय तो यष्टीरक्षक. आजकाल टेनिस क्रिकेटमध्ये शॉर्ट आर्म पुलचे फटके बरेच बघायला मिळतात. कारण त्याचं कारणही असं आहे की फलंदाज आजकाल गाठ घेत नाही, उजव्या आष्ट्या किंवा उजव्या आष्ट्याच्या आसपास जाऊन शफल होतात आणि फटके खेळतात. साधारणतः एका डावामध्ये 60 ते 70% फटके असेच बघायला मिळतात आणि टेनिस क्रिकेटमध्ये फलंदाज त्यात यशही मिळवतात, हे तेवढंच खरं आहे. खोलो टप्प्याचा चेंडू बॅटने टॉप एज घेतला. चेंडू सरळ जातोय तो यष्टीरक्षकाच्या हातात. डीजे
मालक सन्माननीय अनिकेत लोके यांना विनंती आहे, आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. नेहमीच आपलं आम्हाला सहकार्य लाभत असतं. इंटरनेटची सुविधा पुरवली आपण, आमच्याकडून हार्दिक आभार व्यक्त करतो. तुम्हाला विनंती आहे, आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. बागेचकर सर, क्रिकेट म्हटलं की मनाची कणखरता, संयम, चेकाटे या गोष्टी सगळ्या महत्त्वाच्या असतात. कौशल्य तुमचं पणाला लावावं लागतं. मात्र इथं गुरुप्रसाद आरुसकरकडनं घाई झाली, मोठा फटका निघाला, मात्र संयम थोडा राखला असता तर नक्कीच त्या धावफलक बोलका केला असता. निश्चितपणे प्रदीप, एकंदरीत या स्पर्धेवर जर आपण नजर टाकली तर 5 दिवसात 5 रजनीमध्ये व्यावसायिक क्रिकेट कसं असावं, व्यावसायिक क्रिकेटपटूकडून कसा क्रिकेट खेळला जातो, त्याचं एक चांगलं उदाहरण मिडबाव वासियांना बघायला मिळालं. छान क्रिकेट बघायला मिळालं. 5 दिवस 5 रात्री. हा चेंडू उजव्या अक्षराच्या बाहेरचा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न फसला आणि बाकीचा सोपस्कर पूर्ण करतोय तो यष्टीरक्षक. दुसऱ्या बाजूने या स्पर्धेवर जर आपण पुन्हा एक वेगळ्या अँगलने जर आपण बघितलं तर प्रत्येक 6 षटकामागे साधारणतः 55 ते 60 डावा कुठल्या गेला. एकंदरीत जर सरासरी बघितली तर उजव्या अक्षराच्या बाहेरचा चेंडू बॅकफुटवर गेला, चेंडू स्मॅश केला, तो पॉईंट आणि एक कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय. तो एक धाव ते पूर्ण केली आहे आणि बघता बघता ही दुसरी धाव पूर्ण होते. बघायचं आहे पंचांचा इशारा काय येतोय ते. पंच नाही, 2 धावा या दुहेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 38 वर. प्रदीप, खराब चेंडू होता. खराब चेंडूचा खरपूस समाचारही घेतला होता, पण आपण कालपासून म्हणतोय आउटफील्ड खूपच संत आहे आणि जिथे चौकार जायला पाहिजे होता तिथे फक्त 2च धावा. बागेतकर सर, जर पाहिलं आजच्या मैदानावरती तर ड्यू फॅक्टर तेवढा नाही आहे जो कालच्या रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. एका बाजूने षटक क्रमांक 5 पाहायला मिळतंय. रजत कुडाळकरला ती जबाबदारी घ्यावी लागेल, कारण इथून उर्वरित एक षटक असेल, एक अपेक्षित धावफलक गाठावा लागेल, ज्या टोटलवरती तुम्हाला लढाई करावी लागेल. सिंधुदुर्गामध्ये जानेवारी फेब्रुवारी अगदी मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत थंडी असते आणि दवाचा विचार केला, ड्यू फॅक्टरचा विचार केला तर साधारणतः 11, 12, 1 नंतर खऱ्या अर्थाने ड्यू फॅक्टर आपला रंग दाखवतो. आणि नेमकं काल खूपच होता, आज त्या मनाने थोडंसं कमी आहे. उजव्या अक्षरात थोडासा बाहेर होता, चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फटकेबाजी, आक्रमक फटकेबाजीचा मोह काही आवडता येत नाही तो रजत कुडाळकर. परंतु एक मात्र करा प्रदीप, ज्या रजत कुडाळकरने पहिल्या दिवशी शतक गाठलं होतं त्या रजत कुडाळकरला मात्र या महत्त्वपूर्ण सामन्यात धावासाठी झगडावं लागतंय. नक्कीच उपांत्य फेरीच्याही सामन्यामध्ये अपयशी ठरला होता रजत कुडाळकर. आणखीन एक निर्धाव चेंडू. आमचे सहकारी गुणलेखक गौरव लोके आम्हाला सांगतायत 7वा निर्धाव चेंडू जातोय तो रजत कुडाळकरच्या मार्फत आणि हे लक्षण मात्र काही बरं नाही आहे. एकंदरीत जर धाडसळ गोवा संघाचा विचार केला तर मात्र आता गोवाचा संघ खऱ्या अर्थाने अडचणीत येतोय आणि त्याला कारणीभूत ठरतायत ते तळोड संघाचे गोलंदाज. दरम्यानचा हा चेंडू खोल टप्प्याचा चेंडू लॉफ्ट केला. चेंडू बघायचा लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली. साधा सोपा झेल विसावतोय. रजत कुडाळकरची खेळी संपते.
उजव्या क्षेत्रात बाहेर चेंडू लॉफ्ट केलाय, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्याच ठिकाणी येतोय, एक साधा सोपा झेल विसवतोय, 6वा धक्का तो संघाला डीजे. प्रदीप, एक मात्र खरं की हा अंतिम सामना आहे, हा महत्त्वाचा महत्त्वपूर्ण सामना आहे दोन्ही संघासाठी. परंतु या सामन्याने काही अंशतः प्रमाणात येथील प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने निराश केले, कारण अपेक्षा होती पहिल्या 5 षटकात आक्रमक फटकेबाजीची, 50-60 धावपलकार बघायला मिळेल असं वाटलं होतं, परंतु तसं काही घडलं नाही. नक्कीच बघायतकर सर, गोलंदाजांनी कंबर कसली, गोलंदाजांच्या समोर फलंदाज नांगी टाकताना दिसत आहेत आणि गोलंदाजांनी आपला रंग दाखवलाय. राजाराम वॉरियर्स तलवडे क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण का स्वीकारलं त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानावरती दर्शन घडवलं गोलंदाजांनी. सुरुवातीच्या षटकात जर प्रथमेश म्हात्रेने ज्या पद्धतीने नांगर टाकला होता खेळपट्टीवर, त्या व्यतिरिक्त कुठल्याच खेळाडूनं तशी फलंदाजी केली नाही. अक्षरशः नतमस्तक झाले आणि बघता बघता 6 महत्त्वपूर्ण मोहरे हे तंबूत परतले. पहिल्या गडी 19, दुसरा 20, तिसरा 30, चौथा 36, 5वा 38 आणि 6वा 38 असा हा गडीबाद होण्याचा क्रम. शेवटचं षटक, हा चेंडू उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता आणि आता पंचांची खूण येते आहे ती तिसऱ्या पंचाकडे. हा चेंडू नो बॉल आहे की नाही हे बघितलं जाईल. वाईट बॉल, माफ करा, वाईट बॉल. कुणाल ठक्कर ज्याने या अगोदरचं षटक हाताळलं होतं, अवघ्या 2 धावांचं अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल गोलंदाजांची. गोलंदाज आपला बोलबाला सिद्ध करताना दिसत आहेत, फलंदाज नांगी टाकताना दिसत आहेत आणि पूर्णपणे रोखून धरलाय. सुरुवातीच्या षटकापासून ते 5व्या षटकापर्यंत धावसंख्या कमी पाहायला मिळत आहे, 39 धावा. या स्पर्धेचा विचार केला तर प्रथम क्रमांकाचं जे बक्षीस आहे 3 लाख रुपये रोख, आणि बघायचं याचं उत्तर आपल्याला जेमतेम 30 ते 35 किंवा 40 मिनिटात बघायला मिळणार आहे. कोणाच्या खिशामध्ये किंवा कोणाच्या हातात एनवलप जाणार आहे 3 लाख रुपयाचं. आणि एकंदरीत या सामन्याचा जर 5व्या किंवा 6व्या षटकापर्यंत विचार केला तर अजूनही दोन्ही संघांना ही 50-50% आशा आहे विजयाची. आणि बघायचं कुठला संघ बाजी मारतोय ते. पंचांचा इशारा येतोय ते फेअर डिलिव्हरी. धावसंख्या स्थिरावली ती 38 वर. 6वं आणि शेवटचं षटक, अजूनही मला वाटतं 5 चेंडू शिल्लक आहे. हा मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न फसतोय. एक मात्र निश्चित आहे की तळवडे संघ या पूर्ण मोसमात, पूर्ण बहारात आहे. ह्या मोसमात सुद्धा त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. 2024 जर मोसम बघितला, 23-24 मोसम बघितलं तर पूर्ण मोसमात अगदी बहारदार कामगिरी करतोय आणि या महत्त्वपूर्ण स्पर्धेत त्यांचं जे यश आहे ते खुलते. दरम्यान चेंडू जातोय, तो शॉट फाईन लेगला आणि फलंदाज बाद. 7वा धक्का तो संघाला डीजे.
इथे खेळाडू आलेत आणि बघता बघता सिंधुदुर्गवासियांना मंत्रमुग्ध केलं. चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी आणि बहारदार क्षेत्ररक्षण या जीवावरच ही स्पर्धा रंगली आणि कमालीची यशस्वी झाली आहे. आता बघायचं आहे सहावं षटक सुरू आहे. 6व्या षटकातील अजून 3 चेंडू शिल्लक आहे. जर 3 चेंडूत जर अजून 10 ते 15 धावा निघाल्या आणि 50-55 जर आपल्याला बघायला मिळाली तरी सामना रंगू शकेल. त्याचं कारण असं आहे की गोवा संघाकडे चांगले गोलंदाज आहेत, प्रतिभाशाली गोलंदाज आहेत, भेदक गोलंदाज आहेत, परंतु आवश्यकता आहे ती 50ची. आणि फलंदाज बाद. मधल्या यष्टीवरचा चेंडू पायावर आदळला, पायचीसाठी जोरदार अपील केलं आणि पंचांनी ही दात उचलून धरली आहे. ची शैली वेगळी. रजत कुडाळकर त्या पाठोपाठ बरेचसे शिलेदार हे माघारी परतताना दिसत आहेत. तळवडे संघाच्या गोलंदाजांनी या पूर्ण स्पर्धेत वर चष्मा राखला. त्यांचं जे सातत्य आहे ते कमालीचं बघण्यासारखं होतं आणि या महत्त्वपूर्ण सामन्यात सुद्धा त्यांनी कुठल्याच फलंदाजांना संधी दिली नाही आहे. आणि बघता बघता सुरुवातीची फळी कापली गेली, मधली फळी कापली गेली आणि आता ते जास्त शेपूट वळवू देणार नाही याची ती काळजी घेत आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या स्थिरावली आहे ती 38वर. अजूनही संघ 40च्या उंबरठ्यावर आहे. हा मात्र चेंडू उजव्या थोडासा बाहेर स्विच हिट करण्याचा प्रयत्न फसतोय आणि बाकीचे सोपस्कर पूर्ण करतोय ते यष्टीरक्षक. डावकुरा जो फलंदाज आहे, डावकुरा फलंदाज प्रयत्न करतोय पण आल्या ज्या पद्धतीने त्याचा खेळण्याचा प्रयत्न होता तो प्रयत्न मात्र जे कोडं होतं ते मात्र न उलगडणार असंच कोडं होतं. शेवटचा चेंडू बहुधा मधल्या शेवटचा चेंडू लॉफ्ट केलाय तो मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जातोय तो डीपिश मिड विकेटला वाईडिश लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक येतोय आणि दरम्यान दुसरी धाव ही पूर्ण केली आहे. हे दुहेरी धावसंख्येमुळे धावसंख्या स्थिरावली आहे ती अर्थातच 40वर. तर 6 षटकं संपतायत. धावसंख्या स्थिरावली 40वर. विजयासाठी 41 धावांचे लक्ष आहे. काय सांगशील प्रदीप या पहिल्या डावाबद्दल? 6 षटकं 40 धावा धावफलकावरती 41 धावांचा पाठलाग असेल. म्हटलं तर सोपं, म्हटलं तर अवघड आहे. शिस्तशीर पद्धतीने फलंदाजी केली तर विजय सहज सोपं होईल, मात्र उतावीळपणाने जर फलंदाजी केली तर पराभव होण्याची दाट शक्यता असेल. निश्चित आहे. बघायचं आहे आता या 40 धावांचा पाठलाग कसा काय करतायत. समालोचन कक्षात बदल निश्चित आहे. पुढील वर्णन घेऊन येत आहेत माझे सहकारी समालोचक अमोल जमदाडे. कोणाची असेल त्यांनी कॉमेंट्री बॉक्समधून ती घेऊन जायची आहे.
तरीही अंतिम लढत आहे, त्यामुळे प्रेशर नक्की असतं. 36 चेंडू विजयासाठी 41 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाला धाडसकल गोवा क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये ही लढत अंतिम मेगा फायनल दुसऱ्या डावाला काही क्षणामध्ये होईल प्रारंभ. स्क्रीनवरती तुम्ही पाहताय स्पर्धेचे सर्वे सर्वा भाईजी नरे साहेब, शैलेशजी लोके साहेब, आमच्या मुख्य व्यासपीठावरील सगळे मान्यवर. याच क्रिकेट स्पर्धेबरोबरच अजून एक लीग भारतीय जनता पार्टी पुरस्कृत जय हनुमान युवक कला क्रीडा मंडळ जानवली आयोजित जानवली प्रीमियर लीग 2024 डे नाईट भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा तुमच्या भेटीला येते. दिनांक 22, 23, 24 आणि 25 फेब्रुवारी 2024 ला जय हनुमान युवक कला क्रीडा मंडळ जानवलीच्या माध्यमातून स्पर्धेचं ठिकाण आहे नीलम कंट्री साइडच्या मागे. या स्पर्धेमध्ये देखील आपण सहभागी व्हा, या स्पर्धेचा आनंद घ्या. जानवली प्रीमियर लीगचे सगळे सदस्य देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनापासून स्वागत. रामेश्वर प्रतिष्ठान मिरबावच्या वतीने. चला प्रेक्षकांना विनंती आहे, मैदान मोकळं करून द्या. प्रेक्षकांना अंतिम दिवसातील लकी ड्रॉची सोडत पहिलं कुपन जे आहे ते आपण स्मार्ट वॉच साठी पहिली सोडत काढत आहोत. स्मार्ट वॉच साठी मी श्री सुनील भाई पारकर यांना विनंती करते की त्यांनी त्या कुपन मधून एक लकी विजेत्याची निवड करायची आहे. हॅलो, स्मार्ट वॉच साठी या ठिकाणी आपण कुपन सोडत करत आहोत. सन्माननीय सुनील भाई यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी काढतो. आता जो नंबर येईल तो स्मार्ट वॉच साठी आहे. हॅलो, स्मार्ट वॉचचा नंबर आहे 1412 1412. स्मार्ट वॉचचा नंबर आहे 1412 1412. हॅलो, स्मार्ट वॉचचा कुपन क्रमांक आहे 1412. त्यानंतर 5 इयरफोन आहेत. आपण एका एका इयरफोन साठी सोडत काढूया. पहिली सोडत मी उत्तम बिर्जे यांना विनंती करते की त्यांनी एक सोडत काढायची आहे इयरफोन साठीची. हेडफोन साठी या ठिकाणी सोडत काढली जाणार आहे. 5 हेडफोन आहेत, 5 कुपन काढली जाणार आहेत. सन्माननीय उत्तमजी बिर्जे आमचे मित्र यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण कुपन सोडत काढणार आहोत. 5 कुपन काढू देत. हा, 5 कुपन काढणार आहोत. 5 हेडफोन साठी 5 वेगवेगळे नंबर असतील. काढ. हॅलो, 5 काढ. एक काढून दे ना. हॅलो, पहिला हेडफोनचा नंबर आहे 1335 1335. पहिला नंबर आहे हेडफोनचा 1335. काढ, दुसरा काढ. 1335 1335. हेडफोनचा लकी नंबर आहे 290.
14-70 एक 627 627 627 मोठी मॅच आहे, मोठे खेळाडू आहेत आणि पाठलाग करायचा आहे तो 41 धावांचा. दोन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतात. एकीकडे आहेत थॉमस डायस, दुसरीकडे आहे सुनील चावरी. थॉमस डायस जो दहिसर परिसरातील हा खेळाडू आहे, एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट जगतामधील. तर त्याच्या सोबत आहे सुनील चावरी, हे देखील मोठं नाव आहे पनवेल विभागातील. हे दोन मोठे खेळाडू आणि त्यांच्या समोर तेवढाच गोलंदाज, पण बॅटर मात्र थॉमस डायस हा बी ठरलाय. पहिला चेंडू मिळाला स्पॉट मध्ये आणि त्याला पाठवलं डीप स्क्वेअर लेगच्या प्लॉट मध्ये. 6 धावांनी आपलं अकाउंट ओपन केलंय, संघाचं अकाउंट ओपन केलंय. 41 धावांचं माफक आव्हान आहे, 41 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि काय घणाघाती सुरुवात. षटकाराने आपलं अकाउंट ओपन केलंय, संघाचं अकाउंट ओपन केलंय. 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. क्रिकेटमध्ये कोणतंही आव्हान मोठं नसतं, कोणतंही आव्हान छोटं नसतं, जोपर्यंत शेवटचा चेंडू मैदानावरती फेकला जात नाही. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव जवळजवळ 19 वर्ष या स्पर्धेचं आयोजन नियोजन शैलेशजी लोके, भाईजी नरे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या अथक प्रयत्नातून या स्पर्धेचं आयोजन. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची बाहेरची कडा घेऊन थर्ड मॅन दिशेने चेंडू चाललाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? यस, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. म्हणजे ज्या पद्धतीने मोठे फटके मारतायत त्या पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट देखील खूप सुंदर पाहायला मिळत आहे. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. आणि ज्या ठिकाणी 1 धाव होती 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या पोहोचेल 8 धावांवरती. 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही विजयाची गरज आहे ती 33 धावांची. यावेळी फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. थॉमस डायसला जीवनदान. हे जीवनदान कितपत महागडं ठरेल ही येणारी वेळ, येणारा काळच तुम्हाला सांगेल. कारण थॉमस डायस एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट जगतातील. माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जात आहेत अमोल जमदाडे. अमोलजी, हे जे कॅच सुटलं, हे जे जीवदान मिळालेलं आहे थॉमस डायसला, हे कितपत महाग पडेल ही येणारी वेळ, येणारा काळच सांगेल. नक्की श्याम सर, ही कॅच नव्हती, कदाचित ही मॅच सोडली आहे का हे देखील पाहावं लागेल. व्हाईट बॉल पंच कळवत आहेत. एक्स्ट्रा बॉल, एक एक्स्ट्रा रन अजून ऍड केली जाईल. धावसंख्या पुढे जाते आहे 9 वरती. आशिष मेहरुल गोलंदाजी मार्कवरती तयार. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून त्याच्या समोर फलंदाज थॉमस डायस. यावेळेला स्लाइस केले चेंडूला. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. आज सकाळच्या सत्रामध्ये कुडाळच्या मैदानावरती थॉमस डायसने सलग 2 अर्धशतक झळकवली आहेत. जबरदस्त खेळी देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्यामुळे आत्मविश्वास आहे या खेळाडूकडे. विकेट मिळवावी लागेल. या मॅच मध्ये रंग भरायचा असेल तर थॉमसची विकेट महत्वाची असेल. यावेळेला पंच मृत चेंडू घोषित करतायत. रनिंग मध्ये थोडासा अडथळा निर्माण झाला. आशिष मेहरुल एक चांगला गोलंदाज. रिव्हर्सचा फटका, चेंडूला पाठवलाय डीप कोर पॉइंट लाईनच्या बाहेर. थॉमस डायस ब्रँडेड षटकार. अमोल, अल्टी पल्टी शॉट. लगी तो आबाद नहीं तो बर्बाद, उडी तो तितली, डुबी तो मछली.
अशा पद्धतीचा शॉट हा थॉमस डायसच्या बॅट मधून आल्या. पूर्ण 6 धावा, अर्धा डझन धावा या ठिकाणी ऍड केल्या जात आहे स्कोर बुक मध्ये. पोहोचेल 15 धावांवरती. 41 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आला आहे गोलंदाज आशिष मेहरुल. हे देखील टेनिस क्रिकेट मधील मोठं नाव आहे, मुंबईचा खेळाडू आहे. यावेळी 2 खेळाडूंच्या मधून चेंडू चाललाय थर्ड मॅन रिजन मध्ये. 1 धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुनील चावरीने नकार दिला. 1च धाव पूर्ण होईल. षटक समाप्त होते की काय? यस, पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या एक बिनबाद 16 धावा, 41 धावांचा पाठलाग करताना आता चेंडू शिल्लक आहे 30 आणि गरज आहे 25 धावांची. 25 धावा, 30 चेंडू. मोठा सामना आहे, मोठी मॅच आहे. अंतिम विजेता या स्पर्धेचा कोण ठरेल हे थोड्या वेळाने आपल्या समोर चित्र स्पष्ट होईल. पण आतापर्यंत जर विचार केला तर राजाराम वॉरियर्स पुणे संघाचे जे मालक आहेत विकास गावडे, राजाराम वॉरियर्स तळवडे संघाचे जे मालक आहेत विकास गावडे, हे जरा खुश दिसतायत ज्या पद्धतीने त्यांच्या खेळाडूंनी खेळ केलाय. तर दुसरीकडे धाडसकळ गोवा संघाचे मालक आहेत सन्मेश नाईक, हे थोडेसे टेन्शन मध्ये असतील. तरी देखील खेळ आहे, शेवटच्या चेंडू पर्यंत आपण भाकीत करणं चुकीचं ठरेल. अमोलजी माझ्यासोबत जोडले जात आहेत. प्रेशरवाली मॅच आहे. अंतिम सामन्यामध्ये प्रेशर नक्की असतं. दबाव कधीही दिसत नाही, मात्र दबाव असतो. त्यामुळे ही मॅच शेवटपर्यंत जाईल का हे देखील पाहावं लागेल. गोलंदाजीमध्ये बदल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सागर कांबळी. यावेळेला कोणत्याही क्षेत्ररक्षकाला संधी नाहीये, जागेवरून देखील हल्ले नाहीये. थॉमस डायसने पाठवलंय चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर, डीप कोर पॉइंट सीमरच्या पलीकडे. रिव्हर्स आलाय, चौकार. विकेटची गरज आहे. काय होईल या मॅच मध्ये? थॉमस डायस आता मात्र रिदम मध्ये आलाय. जबरदस्त बॅटिंग करत असताना आतापर्यंत त्याने ठोकलेत 2 चौकार, 2 षटकार. थॉमस तयार. स्ट्रायकिंग इनला गोलंदाज. यावेळेला ओरपीज स्वीपर कव्हरच्या वरून पाठवलंय. चेंडू जाईल का? बाउंड्री लाईनच्या बाहेर. येईल चौकार. मिळतील 4 धावा. क्रिकेट हमारा श्वास है आणि काय बॅटिंग मैदानामध्ये थॉमस डायसची. अफलातून बॅटिंग. छोटंसं आव्हान आहे आणि त्या आव्हानाचा पाठलाग करताना काय आक्रमक बॅटिंग करतोय. यावेळी मात्र चेंडू चांगला होता. खोलवर टप्प्याचा चेंडू, इनर एज आली आणि 1च धाव कंप्लीट केली. धावसंख्या पोहोचेल 25. 25 धावा, अजूनही 16 धावांची गरज. हे जिंकण्यासाठी राजाराम वॉरियर्स तळवडे संघाला. गोलंदाजीसाठी गोलंदाज आहे सागर कांबळी, रत्नागिरीचा गोलंदाज आहे. जर या मॅचचा जर आपण विचार केला तर एकीकडे आहेत गोवा राज्याचा संघ तर दुसरीकडे आहे महाराष्ट्रातील संघ. म्हणजे गोवा आणि महाराष्ट्र असा रणसंग्राम, असा महासंग्राम मैदानामध्ये. यावेळी हा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हा बॅटल सुनील चावरीचा, पण बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही. यष्टीरक्षकाच्या पाठीमागे चेंडू गेला.
कोणती धाव नाही, निर्धाव चेंडू आपण पाहिला. बऱ्याच वेळानंतर एक निर्धाव चेंडू आपण बघितला. चांगली गोलंदाजी होते. यावेळी वाईड बॉलचा इशारा पंचांकडून येईल. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव या ठिकाणी ऍड केली जाईल. धाव संख्या पोहोचेल 26 धावा. बिनबाद 26. 41 धावांचा पाठलाग करताना आता मात्र जिंकण्यासाठी फक्त 15 धावांची गरज. 15ची आवश्यकता असतानाच एक ड्राईव्ह पाहायला मिळाला. ऑन साइडला मिड विकेटला खेळलाय चेंडू. एक धाव निघेल. धावसंख्या पुढे जाते 27. विजयासाठी आता मात्र 14 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू आणि 14 धावा हे समीकरण. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे सहकारी समालोचक रोहन कदम हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत. 24 चेंडू मध्ये बनवायचे आहेत अवघ्या 14. सामना एका बाजूला टर्न झालाय. राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघ आता मात्र भारी ठरलाय. धाडसकल गोवा क्रिकेट संघाच्या गोलंदाजांवरती. धावांची पुंजी खूप कमी होती आणि पहिल्याच 2 षटकामध्ये हल्ला केलाय. थॉमस डायसने सामन्याला आपल्या बाजूने झुकवलंय का? 14ची आवश्यकता. 24 चेंडूंचा आहे खेळ. महेश साकळकर न्यू बॉलर गोलंदाजीसाठी. कव्हरच्या दिशेनं हलक्या हातानं काय शॉट खेळलाय सुनील चावरीनं. स्ट्राइक रोटेट करण्याचं काम करतोय आणि साथ देतोय आपल्या सहकार्याला थॉमस डायसला. थॉमस डायस रिदम मध्ये आहे त्यामुळे जास्तीत जास्त स्ट्राइक त्याला मिळण्याची आवश्यकता. तीच रणनीती आखली आहे सुनील चावरीने. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज महेश साखळकर तयार. कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून समोर टेनिस क्रिकेटच्या विश्वामधील खूप मोठं नाव युट्यूबच्या माध्यमातून आपण ज्याचा खेळ सातत्याने पाहतो. आज रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या ग्रीन पार्क स्टेडियम वरती थॉमस डायस दाखल झालाय. त्याने आपला खेळ दाखवलाय. गोलंदाज तयार आहे. चांगला चेंडू तितकाच चांगला फटका. ऑफ ड्राईव्ह केलाय. कव्हर्सला चेंडू आलाय. एकेरी धावणे धावसंख्या पुढे जाईल. बिनबाद 29. आता मात्र फक्त 12 धावांची गरज आहे ही जिंकण्यासाठी राजाराम वॉरियर्स तळवडे संघाला. 22 चेंडू आणि 10 धावा. 12 धावा. डॉट बॉल पाहायला मिळालाय बऱ्याच वेळानंतर. निर्धाव चेंडू. सुनील चावरी स्ट्रायकिंग येईलला तयार होईल. फुलटॉस चेंडू हलक्या हाताने खेळलाय. आता मात्र सराव सुनील चावडीच्या बॅट मधून चाललाय. सातत्याने थॉमस डायसला स्ट्रायकिंग एंडला आणलं जातंय. त्याच्याकडनं मोठ्या फटक्याची अपेक्षा. दुसऱ्या बाजूला प्रथमतः फलंदाजी करत असताना मात्र हाराकिरी पाहायला मिळाली धाडसकल गोवा क्रिकेट संघाची. क्रीडा रसिकांना नक्की वाटलं होतं अमित नाईकची बॅट याही सामन्यामध्ये चालेल. तो मात्र लवकर बाद झाला. गोलंदाज तयार. यावेळेला बॉटम हँडचा वापर केलाय. ओ हो चांगलं क्षेत्ररक्षण. हॉली बॉल देखील पाहायला मिळालाय. चांगलं क्षेत्ररक्षण. डॉल्फिन सारखी छलांग लगावली. हवेमध्ये झेपावला. संभाव्य षटकाराला परतवून लावलं आणि त्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आलेली अवघी एक धाव. धावसंख्या पुढे जाते 31 वरती. विजयासाठी 41ची आवश्यकता. आता मात्र गरज आहे 10 धावांची. चांगला बॉल. बॉलर बॅक ड्राईव्ह केलाय. स्वतः फॉलो मध्ये क्षेत्ररक्षण केलंय. धाव निघाली नाहीये. षटक क्रमांक संपले. तिसरं. येणारे चेंडू असतील 18. धावा बनवायच्यात मॅच मध्ये. 18 चेंडू 10 धावा.
बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतील 6 धावा. चेंडू आणि हॅलो, धावा हॅलो. यांच्यामधलं अंतर कापलं गेलंय. हॅलो समीर पाहताय समीर फाटक ताबडतोब या ठिकाणी यायचं आहे. राजश्री पवार मॅडम यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेमध्ये RR डोंबिवली नावाने चांगला क्रिकेट संघ दाखल झाला. त्यांचा देखील आपण खेळ पाहिला आणि त्याच संघाची सर्वोच्च धावसंख्या मात्र कायम राहिली. 122 धावांची यावेळेला समोर खेळलाय, पाठवलंय चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर, लॉंग ऑन सीमारेषच्या पलीकडे आलाय षटकार आणि हा सामना जिंकलाय राजाराम वॉरियर्स तळवडेने. सामनाच नाही तर रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावची स्पर्धा जिंकली आहे, क्रिस्टल चषक जिंकलाय आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरत राजाराम वॉरियर्स तळवडे अजिंक्य पदाचा दावेदार ठरलाय. पराभूत केलंय धाडसकळ गोवा क्रिकेट संघाला. त्या संघाने देखील चांगला खेळ केला संपूर्ण मालिकेमध्ये, त्यांचं देखील कौतुक आहे आणि हॅलो. पुढच्या वर्षीसाठी धाडसकळ गोवा क्रिकेट संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. राजाराम वॉरियर्स तळवडेचे देखील खूप खूप अभिनंदन. हॅलो लकी